गोपीचंद पडळकर हा शेखचिल्ली माणूस असल्याची टीका सूरज चव्हाणांनी केली आहे। पडळकरांनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीने हे प्रत्युत्तर दिलंय। शेखचिल्ली महायुतीतल्या नेत्यांवर बोलून स्वतःची राजकीय फांदी कापून घेतोय असं सूरज चव्हाणांनी म्हटलंय। पवारांशिवाय या शेखचिल्लीची किंमत झिरो आहे अशी टीका सूरज चव्हाण यांनी केली आहे। आता पहिल्यांदा आम्ही या प्रेसच्या निमित्तानं तुम्हाला हे सांगतो की अमित भाई आम्हाला अपेक्षित आहेत, माननीय देवाभाऊ आहेत, एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहे, सांस्कृतिक मंत्री महोदयांना बोलवणार आहे आणि बाकीची काही असतील मंडळी त्यांना आम्ही त्यावेळेस निमंत्रण देऊ। नाही बोलवणार, हा सरकारचा कार्यक्रम नाही, हा धनगरांचा कार्यक्रम आहे, धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे। सरकारचं कुठलंही मदत घेऊन हा आम्ही कार्यक्रम करत नाही। तर यावरच सूरज चव्हाण यांचं हे ट्विट आहे। गोपीचंद पडळकर हा शेखचिल्ली माणूस आहे, शेखचिल्ली ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी कापत होता, तसा हा शेखचिल्ली महायुतीतल्या नेत्यांवर बोलून स्वतःची राजकीय फांदी कापून घेतोय। या शेखचिल्लीला माहिती आहे की पवारांना विरोध केला तरच राजकीयदृष्ट्या जिवंत राहू शकतो। पवारांशिवाय या शेखचिल्लीची मार्केट किंमत झिरो आहे अशी टीका सूरज चव्हाण करतायत।